नमस्कार मित्रांनो, रनिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 14 जून 2024 या दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत. मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपण 14 जून या दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी बघूया. भारत आणि कोणत्या देशात जिमेक्स 24 या नौदल अभ्यासाचे आयोजन करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, जपान. मित्रांनो, भारत आणि जपान देशात जिमेक्स 24 या नौदल अभ्यासाचे आयोजन हे करण्यात आलेले आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया. जगप्रसिद्ध सरोदवादक पंडित राजीव तारानाथ यांचे निधन झालेले आहे. त्यांना कोणत्या वर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 2019. मित्रांनो, जगप्रसिद्ध सरोदवादक पंडित राजीव तारानाथ यांना पद्मश्री पुरस्काराने 2019 या वर्षात सन्मानित करण्यात आलेले होते. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2024 यादीमध्ये भारत देश कितव्या स्थानावर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 129व्या. मित्रांनो, ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2024 यादीमध्ये भारत देश हा 129व्या स्थानी आहे. मित्रांनो, या प्रश्नासंदर्भात 4 पॉईंट आहे, ते देखील महत्त्वाचे आहे, ते आपण एक एक करून जाणून घेऊया. तर ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2024मध्ये भारताची दुसऱ्या स्थानी खाली घसरण झालेली आहे. हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात असू द्या. तर या ग्लोबल गॅप जेंडर इंडेक्स 2024मध्ये आइसलँड देश हा प्रथम क्रमांकावर आहे. तर सर्वात शेवटी 146व्या स्थानावर सुदान हा देश आहे. हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात असू दे. हे ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2024 नुसार भारताने 2024 पर्यंत जेंडर असमानता अंतर हे 64.1% कमी केलेले आहे. तर मित्रांनो, ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2024चा अहवाल वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम संस्थेने जाहीर केलेला आहे. हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात असू द्या. तर या ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2024 नुसार भारताची आर्थिक समानता 39.8% आहे. हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया. भारताचा किरकोळ महागाई दर मे महिन्यात किती टक्क्यांवर आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 4.75%. भारताचा किरकोळ महागाई दर हा मे महिन्यात 4.75%वर आलेला आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया. आंध्र प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्री पदाची कोणी शपथ घेतलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, चंद्रबाबू नायडू. मित्रांनो, आंध्र प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री आता चंद्रबाबू नायडू असणार आहे. मित्रांनो, चंद्रबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्री पदाची 4थ्यांदा शपथ घेतलेली आहे. तर आंध्र प्रदेश राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ ही पवन कल्याण यांनी घेतलेली आहे. हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे, दोन्ही लक्षात असू द्या. तर चला आपण आंध्र प्रदेशचा उल्लेख झाला तर आंध्र प्रदेशविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया. आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती ही 1 ऑक्टोबर 1953 रोजी झालेली आहे. तर क्षेत्रफळ हे 1,60,205 चौरस किमी एवढे आहे. तर आंध्र प्रदेशची राजधानी ही अमरावती आहे. तर सर्वात मोठे शहर हे विशाखापट्टणम आहे. तर एकूण जिल्ह्यांची संख्या ही 26 आहे. तर सध्याचे मुख्यमंत्री आहे चंद्रबाबू नायडू आणि राज्यपाल आहे अब्दुल नझीर. मित्रांनो, आपण राष्ट्रीय उद्यान देखील आंध्र प्रदेशमधील जाणून घेऊया. नागार्जुन सागर श्रीशैलम टायगर रिझर्व, कौंडिन्य वन्यजीव अभयारण्य, पुलिकट झील पक्षी अभयारण्य आणि पापीकोंडा राष्ट्रीय उद्यान हे सर्व राष्ट्रीय उद्यान आंध्र प्रदेश या राज्यात आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. पेमा खांडू यांची कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झालेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, अरुणाचल
प्रदेश. मित्रांनो, पेमा खांडू यांची अरुणाचल प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्रीपदी ही निवड झालेली आहे. पेमा खांडू यांची अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी सलग तिसऱ्यांदा ही निवड झालेली आहे. हा महत्त्वाचा पॉईंट आहे, मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे, परीक्षेच्या दृष्टीने विचारला जाऊ शकतो. नोट डाऊन करून ठेवा. अरुणाचल प्रदेशचा उल्लेख झाला तर अरुणाचल प्रदेशविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया. अरुणाचल प्रदेश राज्याची स्थापना ही 20 फेब्रुवारी 1987 रोजी झालेली असून क्षेत्रफळ आहे 83,743 चौरस किमी एवढे. राजधानी इटानगर तर सर्वात मोठे शहर देखील आहे इटानगर. सध्या अरुणाचल प्रदेशमध्ये जिल्ह्यांची संख्या ही 25 आहे. तर सध्याचे मुख्यमंत्री आहे पेमा खांडू, तर राज्यपाल आहे केवल्या विविकम परनाईक. तर आपण अरुणाचल प्रदेशमधील राष्ट्रीय उद्यान देखील बघून घेऊया. नाम दाफा राष्ट्रीय उद्यान, माउलिंग नॅशनल पार्क हे 2 राष्ट्रीय उद्यान अरुणाचल या प्रदेश राज्यात आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. पंडित राजीव तारानाथ यांचे निधन झालेले आहे. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, सरोद वादक. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. जागतिक रक्तदान दिन कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 14 जून. मित्रांनो, जागतिक रक्तदान दिन हा आपण 14 जून या दिवशी साजरा करत असतो. मित्रांनो, दिनविशेषावर प्रश्न आला तर आपण जून महिन्याचे सर्व दिनविशेष या स्लाइडमध्ये कव्हर करूया. 1 जूनला असतो जागतिक दूध दिवस, 2 जूनला असतो आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिन तर तेलंगणा निर्मिती दिवस, 3 जूनला असतो जागतिक सायकल दिवस, तर 5 जूनला असतो जागतिक पर्यावरण दिवस, 7 जूनला असतो जागतिक अन्न सुरक्षा दिवस, तर 8 जूनला असतो जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस, तर 12 जूनला असतो जागतिक बालमजुरी विरोधी दिवस, तर 14 जूनला असतो जागतिक रक्तदाता दिवस, तर 15 जूनला असतो जागतिक पवन दिवस, 20 जूनला असतो जागतिक निर्वासित दिन, तर 21 जूनला असतो जागतिक संगीत दिन, जागतिक जलविज्ञान दिन आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस, 23 जूनला असतो आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस, 26 जूनला असतो अंमली पदार्थांचा सेवन आणि अवैध तस्करी विरोधी आंतरराष्ट्रीय दिवस, तर 30 जूनला असतो जागतिक लघुग्रह दिवस. तर हे सर्व दिनविशेष आपण बघितले जून महिन्याचे, ते तुम्ही करंट अफेअरच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा, कारण दिनविशेषावर हा प्रश्न प्रत्येक पेपरमध्ये असतो. मित्रांनो, अशाच रोजच्या रोज टॉप 10 करंट अफेअरचे प्रश्न हे बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला प्रेस करा, म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. तर मित्रांनो, व्हिडिओ हा आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि जवळच्या अभ्यासू मित्रमैत्रिणींपर्यंत व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा. मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.